एवढी सकाळी फोन कोण करते? तर रेशम 10 मिनिटात घराच्या बाहेर येणार. आणि जर नाही आली ना तर तिला माहिती आहे आपण तिच्या घरात जाणार. रिशू, झोपलीस नाहीस का रात्रभर? अगं उद्या लग्न आहे, आजचा पूर्ण दिवस आहे तुझ्याकडे नर्वस व्हायला. रिशू मॅडम, काय झालंय? तो आलाय. हो, गुरु. काय? तुला कसं कळलं? त्याचे फोन येऊन गेले मला. रेशू, आपण ब्लॉक केलेलं ना त्याला, तू का अनब्लॉक केलंस? अगं मी नाही केलाय अनब्लॉक, तो दुसऱ्या फोनवरनं कॉल करतोय मला. मग तोच आहे कशावरून? कारण हे नेहमीच आहे, त्याने मला सांगून ठेवलंय मी तुला 3दा फोन करेल आणि जर तू 10 मिनिटात नाही आले ना तर मी आज घरात येईल म्हणून. आणि त्याने 3 फोन केले आहेत ऑलरेडी. एक काम करते, मी जाऊन बघून येते, तू इथेच थांब. ओके? नाही, नको, तू नको जाऊ तिकडे. रिशू, मी काहीही करणार नाहीये, मी फक्त बघून येणार आहे. ओके? अगं थांब इकडेच. वैदी, बघ गेली 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 गेली. वैदू, तो बाहेरच आहे ना? रिशू, कोणीच नव्हतं बाहेर. मी सगळीकडे नीट बघून आले, नीट चेक करून आले, बाहेर कोणी नाहीये. आणि जरी चुकून माकून तो असला ना तरी तुझ्या घरचे उठलेत, तो आत येण्याची हिंमत अजिबात करणार नाही.
ताई बोल. हो 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 मी उठली आहे, मी निघते लगेच. ओके बाय 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 बाय. रेशू ऐक ना, मला निघावं लागेल ना. बाई तू ऐक ना, मला माहिती आहे ही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे, पण प्लीज तू थांबशील का माझ्यासोबत? मला ना खूप भीती वाटते ग. रेशू मी खरंच थांबले असते, पण मला माहिती आहे तुझ्या ताईचं पण घरी लग्न आहे. मला सगळं माहिती आहे, पण प्लीज थांबशील का? रेशू जर आई उठण्याआधी मी घरी नाही पोचले, पप्पांना कळलं तर खूप बवाल होईल का? ऐक ना, मी जाणार आणि लगेच परत येणार आहे. मी एक घरी जाईन, सगळं हँडल करेन, 1.5 तासात परत येईन. मी तसंही आज फिरतीवरच असणार आहे ना इथून तिथे. अशी गेले आणि अशी आले, आय प्रॉमिस. तू नको काळजी करूस, काहीही होणार नाहीये. ओके येऊ? अरे देवा, अगं ऐक, तेल सांडलं ग सगळं. शिबाई, पण तू एवढ्या घाईघाईने कुठे निघाली होतीस? काकू घरी निघाले होते. एवढ्या पहाटे? हा म्हणजे तुम्ही उठलात तसंच आईही उठली असेल ना, आणि आज तिला मदत करावी लागेल. सो अशी कशी जाशील? कपडे बदलून घे, मी हे धुवून ठेवते. रेशम बाळा तुझे कपडे दे तिला बदलायला. नाही काकू, खरंच काहीच इश्यू नाहीये. ऐक ना वैदू, तू चेंज करून घे, खरंच असं नको जाऊस. हां जा बाळा जा, कपडे बदलून घे. काकू जरा घाई होती हो मला. कपडे बदल आणि मग जा, मी धुवून ठेवेन. रेशम मोहिनी गेल्यात. रेशम मोहिनी गेल्यात. रेशमच होते. आई शपथ गुरु भाऊ, रेशम मोहिनीच होतात. ए बघता का? चला चला चला, गाडी खात बस. वहिनी गुलाबी ड्रेस रेशमच आहे. खरंच ना? आपणच गिफ्ट केला होता हिला ड्रेस. गुरुबाबू उचलतो मी तिला. तेवढं जरा खांब्याचं बघून ठेवा. आलो. ए वहिनी सपोर्ट. आवरा काय त्याच्यात गुरु ना रे. एवढं पहाटेच इथं त्याच्या काय करायला इकडं माहित नाही, पण मरतोय दादा आज. गुरु ना रे, एवढं पहाटेच इथं काय करताय तुम्ही? काय विचारतोय मी? झोप येत नव्हती रात्री, म्हणून स्टँडवर गेलतो चहा प्यायला. तिकडनं येताना मग
यांची गाडी दिसली बंद पडलेली म्हणून मदत करायला थांबलो. बाकी काय नाही. दादा इकडं तुम्ही कस काय? ते पाऊस पडतोय ना म्हणून म्हणलं इंडोर कॉम्प्लेक्सला जाऊ रनिंग करायला. पहाटेचं रनिंग कधी चुकवत नाही ना मी म्हणून. त्याच्या दाची कमाल आहे. एवढं पावसात पण रनिंग. जाऊ दे त्याला. ही कोण माणसं? कोण? ही माणसं शेतकरी. ते आपल्या ह्याला मार्केट यार्डला निघालेत भाजी घेऊन. काय झालं यांच्या गाडीला? काय ते बंद पडले ना. बंद पडले. बरोबर आहे. तुम्हाला काय कळणार नाही त्यातलं. थांबा बाजूला मी बघतो. अरे काय? अरे बाजूला 1 मिनिट चल. थांबा 1 मिनिट. 1 मिनिट. दादा हा तू कसला? आम्ही बघतो की. हा आम्ही बघतो. काय तुला येतं का यातलं काही? हा गप थांब तिथं. 1 मिनिट थांब मी बघ. नाही तसं रे, तुला वेळ होईल म्हणून. थांब की जरा होईल बघ. एक मिनिट गाडी सुरू करून बघतो. थांबा. नाही बाजूला नाही, वाटा. खाली उतरा. खाली उतरा. 1 मिनिट खाली उतरा. काय झालं? 1 मिनिट बघतो. 1 मिनिट. चाल 1 मिनिट. अरे होते रे. थांब. हा दादा काही पण करू दे, त्यांना मागं पाहून नका देऊ. हो लक्षात आलंय माझ्या. म्हणजे काय काय झालं? म्हणजे काय म्हणजे बॅटरी डाऊन झालीये. बॅटरी कशी सुरू होणार गाडी? हा चला धक्का मारा. चला दादा धक्का मार. चला या. ए बॉनेट बंद कर. बॉनेट बंद कर. चल. हो ते धक्का मारलं की होते सुरू. चला चला घ्या. जोरात धक्का मारा रे. भरून ठेवलंय. काय नाही, गाडी सुरू होईल ना? होईल म्हणजे 100% होणार. मी सांगतो तुला. जोरात मारा धक्का. हा मारा. अरे जोरात मार. चला 1 2 3 घ्या. झाले की नाही सुरू? मग काय सांगितलं तुम्ही? बॅटरी डाऊन झाल्यामुळे झाले ते सगळं. दादा या या. चला चला जाऊ द्या गाडी. जाऊ द्या. बरं झालं. चला सावकाश. चला चला चल. 1 मिनिट. काय काय झालं त्याच्यात? त्याच्यात काय काय झालं का? काय झालं? मोबाईल राहिला आतमध्ये माझा. मोबाईल देतो. हा चला निघा आता घरी निघा. आणि ते लक्षात आहे ना काय करायचं? हा चला निघू. गाडी बंद नका करू. सुरू नाही होणार परत. चला येतो. हा दादा चला लवकर. चला लवकर. दादा काढा की. सावकाश जा. आज आतमध्ये जायचं नाही. एकदम स्टॉप. आहे ना? त्याच्यात आहे पण तुला आतमध्ये जाता येणार नाही. आज प्रवेश निषेध. निश्चितचे तुझे तुका टोल ना काय रे? बस कोड स्कॅन करून टाकीन. मला आढळते निश्चित आहे म्हणजे. चंदर तुला तेजादाची शपथ आहे. जदाची शपथ घालतो तुझी नानाची टांग तुझ्या. मी काय करणार? तेजादानेच तसं सांगितलंय की कोणाला आतमध्ये पाठवायचं नाही आणि त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. मला पण जायचं नाही. नाही खरंच सांगितलं. ते व्यायाम करतायत ना. म्हणजे ते काय बोलतात ते. हा नाकाचा व्यायाम. ते शिंबूड बाहेर पडेल. सुटलं.
तुला सांगितलं द्यायचं ना नाही जा काम करत जा चल तिकडे. मला काय वाटतं अगं ए ताई बघ मला ही देत नाहीये कोण. अरे कशाला भांडताय कोण वरनं भांडतोय कोण दर हा घे ए वैदई ताईडे अगं वैदई कुठे गप्पू ती असेल का इथं कुठेतरी मागच्या दाराला अगं नाही मी तिथनच आले आता काय ग हा तुला सांगून गेली ना ती ताईडे कुठे गेली खरं सांग अगं इथं बाहेर असेल ती चल आपण बघून येऊ तिला. अगं चल ना तू ताईडे चल तर अगं कुठे घेऊन जाते बाहेर असेल ती मी म्हणते ना तुला कुठं तू ताईडे अगं ये ना रेशमकडे गेली. काय कुठे गेली म्हणली ती रात्रीच रेशमकडे गेली. तायडे तुझं काय डोसका बिस्का फिरलंय का कशाला पाठवलीस एवढ्या रात्रीची तिला तिला म्हणलं होतं मी की रात्री घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून मुर्गीनं कधी ऐकतच नाही माझं. हळू बोल ना जरा पाहुणेत ना घरात आपल्या. मग मला अक्कल शिकवायला जाऊ नको तायडे तरीच म्हणलं रात्री कसला तरी खडखुड खडखुड आवाज झालता मुर्गीनं अशक्य झालीये मला. अगं ते रेशमला सोबत हवी होती ना म्हणून गेली ती. मग तुझं लग्न महत्वाचं नाहीये का हा इथे सगळी एवढी कामं पडली आहेत खरं तेवढे पाहुणे रावळे आलेत तुझ्या हातावर मेहंदी नाही लागली अजून कुठं कुठं बघायचं मी एकटी नाही एकटीने नको बघू मी आहे की मी करते मदत. मी तिला फोन करते तू एक काम कर जुनी भांडी काढ ना सगळी मी घासायला येते तिला फोन करते आणि घासायला येते. जा ताबडतोब फोन कर तिला यायला सांग. आई काय लगेच जा. गप्पू ना ढॅन टॅडॅन तेजा दादासाठी गरमागरम दूध. तेजा दा इथे ठेवतोय. हा ठेव. ए थंडर आता बोलणारच की देव किल्ली. असू नको नाही दात घशात घालून सांगू तो आधी डोकं तापले जा इथनं पटकन. त्याच्यात मी तुम्हाला म्हणलं होतं काय मी म्हणलं होतं तुम्हाला की गुरु ओटात एक आणि पोटात एक आहे. आहेस का अजून तुझं चालू. नाही तुम्हाला पुरावे दिल्याशिवाय पटणार नाही म्हणून मी काल रेशमच्या घरी गेलो. मी गेलतो पण तेव्हा तिथे गेल्यावर मला कळलं की गुरु बोलतोय त्यात काही तथ्य नाही काहीतरी घोळ आहे त्याच्यात. त्या रेशमच्या घरी जायची काय गरज होती तर हे असं वागून तू दोस्तीच संशय आणला ना. तुला किती वेळा सांगितलं थंडर दोस्तीत खात्री नाही खात्री पाहिजे खात्री आणि तरी तू तेच वागतोयस. मी तुमच्यासाठी गेलतो त्याच्यात मला काळजी वाटते तुमची आणि मला गुरुची कारण जिगरी आहे तो आपला. अरे थंडर प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर जसं हीरचं रांजावर होतं लैलाचं मजनूवर होतं तसं गुरु आणि रेशमचं आहे. आणि गुरुला जर त्यांचं प्रेम मिळालं नाही ना तर काही फरक पडणार नाही. त्या गुरुला काही फरक पडणार नाही त्याच्यात काय कारण रेशमचं त्याच्यावर प्रेमच नाही. बोलायला लागलेस काय बोलायला लागलेस तू विचारलंस का तिला विचारलंस का काय म्हणली मग ती नाही म्हणली नाही म्हणजे अकलेचे तार तोडायचं नाही.
आधी जाऊन चौकशी करायची आणि मग बोलायचं, कळलं? नक्की माझं सगळं बाजूला ठेव. त्याच्यात एका प्रश्नाचं मला उत्तर आहे. तर तुमचं आणि हानकीबडी वहिनींचं प्रेम आहे आणि हानकीबडी वहिनींचं दुसऱ्या कोणाबरोबर लग्न झालं तर तुम्हाला आनंद होईल? ए थंडर, काय डोक्यावर पडलास काय? हा? आनंद कशाला होईल? होय ना. ती पोरगी रेशम काल आनंदात मला दिसली. वय घरातल्यांच्या बरोबर हसत खेळत होती, गाणी म्हणत होती, गप्पा गोष्टी करत होती. मला सांगा, त्या रेशमचं खरंच जर त्या गुरुवर प्रेम असतं तर ती पोरगी तशी आनंदात असती काय? अहो, घरात कोंडून घेतलं असतं स्वतःला तिनं, रडून रडून घर डोक्यावर घेतलं असतं. नाही तर प्रेमात ते खोळ्यासारखं करतात तसं नसा का पण घेतल्या असत्या. तसं काय पण केलं नाही तिने. ते ज्यादा तुम्ही जसं माझं मित्र आहे, मी तुमचा मित्र आहे, तुम्ही एक मला मनातलं सांगता, मी तुम्हाला मनातलं सांगतोय, तसं रेशमनं हानकीबडी वहिनींना सांगितलं असं नसेल काय? आणि जर असतं तर हानकीबडी वहिनी त्याच्या पाठीशी उभं राहून गुरुशी लग्न लावून दिलं असतं का नाही सांगा? पण तसं काही झालं नाही. त्याच्यात मी 1,00,000% सांगतोय, यात काहीतरी घोळ आहे. अहो, मी काल जेव्हा गेलतो आणि एवढं सगळं होऊन पण रेशम मला काय बोलली नाही. त्याच्यात ही लढतर दिसते तेवढी सोपी नाही. माझ्यावर विश्वास आहे नव्हता. थंडर, माझ्या सगळ्या दोस्तांवर विश्वास आहे माझा. एकदा माझ्यासाठी म्हणून रिक्वेस्ट आहे, मी पाया पडतो तुमच्या. एकदा या प्रकरणात हात घालण्यापूर्वी खात्री करून घ्या. एकदा थंडर, हे रॉंग आहे. एकदा माझ्यासाठी. ठीक आहे, तू म्हणतोय म्हणून. थंडर, हे बघ, तू म्हणतोय म्हणून मी खात्री करून घेतोय. यात जर मला काही सापडलं नाही ना तर तुझं काही खरं नाही, एवढं लक्षात ठेव. चिरा माझा. थंडर, अरे तो जिगरी दोस्त आहे माझा, मी कसा संशय घेणार त्याच्यावर? एकदा माझ्यासाठी. आता तू एवढं सांगतोय म्हणून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावंच लागेल. पण थंडर, आपल्याला या खऱ्या खोट्याची माहिती देणार कोण? गुरुवर संशय घेण्याआधी खरं खोटं काय आहे याची माहिती काढावं लागेल आपल्याला. एक माणूस आहे, नाऱ्या. गुरुचं सगळं डाव उजवून त्याला माहिती. नाऱ्या जिथं कुठं असेल तिथनं उचल त्याला.